नमस्कार मित्रांनो, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं म्हणत आपल्या लेखणीने मराठी साहित्यात क्रांती घडवून आणणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आपण सगळेच ओळखतो. पण आज आपण त्यांच्या एका अशा कलाकृतीबद्दल बोलणार आहोत जिने मराठी साहित्याचा इतिहास बदलून टाकला. ती कलाकृती म्हणजेच फकिरा कादंबरी. अशी कादंबरी जिचा नायक एसी गाडीत फिरणारा किंवा राजवाड्यात राहणारा नव्हता, तर समाजाच्या तळागाळातून अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा एक सामान्य तरुण होता. जर तुम्ही ही कादंबरी वाचली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या अजरामर कादंबरीचा रिव्ह्यू करणार आहोत. फकिरा ही कादंबरी 1959 मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीची पार्श्वभूमी आहे ब्रिटिश काळ आणि त्या काळात पडलेला भीषण दुष्काळ. कथेचा नायक आहे फकिरा, वाटेगावचा एक तरुण जो अत्यंत शूर आणि स्वाभिमानी आहे. कथेची सुरुवात होते फकिराचे वडील राणूजी यांच्या शौर्याने. गावाच्या प्रतिष्ठेसाठी ते प्राणांची आहुती देतात. बापाचा हाच शूर वारसा फकिरा पुढे चालवतो. जेव्हा देशात दुष्काळ पडतो, लोक भुकेने तडफडून मरू लागतात, तेव्हा फकिरा शांत बसत नाही. तो गरिबांचे पोट भरण्यासाठी ब्रिटिशांचे खजिने आणि जुलमी सावकारांची धान्य कोठारे लुटायला सुरुवात करतो. तो इंग्रजांसाठी दरोडेखोर असतो, पण गरिबांसाठी मात्र तो कैवारी म्हणजेच देवदूत बनतो. पण हा लढा सोपा नव्हता. फकिराला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकार संपूर्ण शक्ती पणाला लावते. जेव्हा ब्रिटिश अधिकारी फकिराला पकडू शकत नाहीत, तेव्हा ते क्रूर खेळी खेळतात. ते फकिराच्या संपूर्ण वस्तीला ओलीस ठेवतात आणि निष्पाप लोकांवर अत्याचार करू लागतात. आता फकिरासमोर दोनच पर्याय असतात. एक तर स्वतःचा जीव वाचवून पळून जाणे किंवा आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या स्वाधीन होणे. आणि इथेच फकिराचे महानायकत्व सिद्ध होते. तो आपल्या लोकांच्या प्राणासाठी स्वतः हसत हसत फासावर जातो. हा क्लायमॅक्स वाचताना किंवा ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आता बोलूया की ही कादंबरी इतकी खास का आहे आणि तुम्ही ती का वाचली पाहिजे. पहिलं कारण, अस्सल नायक. मराठी साहित्यात तोपर्यंत फक्त श्रीमंत किंवा उच्चभ्रू नायक असायचे. अण्णाभाऊंनी पहिल्यांदाच एका उपेक्षित समाजातील तरुणाला महानायक म्हणून जगासमोर आणले. दुसरं कारण, भाषा शैली. या कादंबरीतील सातारी बोलीभाषा आणि अण्णाभाऊंची लिहिण्याची शैली इतकी जिवंत आहे की वाचताना आपण स्वतः वाटेगावच्या मातीत उभे आहोत असा भास होतो. तिसरं कारण, जागतिक दर्जा. या कादंबरीची ताकद इतकी मोठी होती की 1961 मध्ये याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. इतकंच नाही तर रशियन आणि पोलिश सारख्या जागतिक भाषांमध्येही या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक कार्याला समर्पित केली आहे. फकिरा ही केवळ एका माणसाची गोष्ट नाही, तर तो अन्यायाविरुद्धचा एक धगधगता जाहीरनामा आहे. आजच्या पिढीने ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे. तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याबद्दल काय वाटते आणि तुम्ही फकिरा कादंबरी वाचली आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच पुस्तकांच्या आणि साहित्याच्या रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.